कालीमातेची कहाणी खूप पूर्वीची गोष्ट आहे. पृथ्वीवर रक्तबीज नावाचा भयानक राक्षस होता. तो इतका शक्तिशाली होता की त्याच्या रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडला की त्यातून त्याच्यासारखाच दुसरा राक्षस तयार व्हायचा. त्यामुळे देव आणि मानव सगळेच त्रस्त झाले. देवांनी आई दुर्गामातेला मदतीसाठी प्रार्थना केली. युद्ध सुरू झाले, पण रक्तबीजाचा अंत काही होईना. तेव्हा दुर्गामातेच्या क्रोधातून एक भयंकर पण न्यायप्रिय रूप प्रकट झाले, कालीमाता. कालीमातेची त्वचा काळी, डोळे तेजस्वी, हातात शस्त्रे आणि गळ्यात मुंडमाळ. तिने युद्धभूमीवर रक्तबीजावर हल्ला केला. पण प्रत्येक वेळी त्याचे रक्त जमिनीवर पडताच नवीन राक्षस उभा राहायचा. तेव्हा कालीमातेला युक्ती सुचली. तिने रक्त जमिनीवर पडून देता ते स्वतः पिण्यास सुरुवात केली. अखेर रक्तबीजाचा संपूर्ण नाश झाला. पण युद्धाचा उन्माद इतका वाढला की कालीमाता शांत होईना. तेव्हा भगवान शिव स्वतः तिच्या मार्गात झोपले. कालीमातेचा पाय शिवांवर पडताच तिला भान आले आणि ती शांत झाली. तेव्हापासून कालीमाता ही वाईट शक्तींचा नाश करणारी, पण भक्तांवर अपार प्रेम करणारी आई म्हणून पूजली जाते.